आणि आता ती वेळ आलेली आहे जेव्हा या केळीच्या पानावरती असं छान सगळं वाढलं जाणार आहे. केळीच्या पानावर मला किती वाढलंय ग. क्या बात आहे सर. आपण असं म्हणतो ना की आपण हाताने जेवायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी डोळ्यांनी जेवत असतो. डेफिनेटली. तर डोळ्यांनी जे मी जेवलो ना त्याच्याने माझं मन तृप्त झालं. आता फक्त पोट भरायचं बाकी आहे. धन्यवाद. मी आधी एक काम करतो, आंब्याचा रस जरा जवळ करून ठेवतो, प्रॉपर्टी असं जर वाटतं. आता मला सांगा, हे सगळं जे बनवणं आहे, तुमच्याकडे कुक असतील, पण याचं मॅनेजमेंट नेमकं कसं काय? आम्ही आधीच्या काळाप्रमाणे दिवसातनं 2दा जेवण बनवतो. फुल भाजी कापण्यापासून फोडणी घालूसपर्यंत. सकाळी 6 ते 10 जेवण बनवतो, 10:30 ते 3 सर्व्हिस लंच वाढतो. बरं. संध्याकाळी परत 3:30 ते 7 परत जेवण बनवतो आणि 7 ते 10 सर्व करतो. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूच यात. ह्याच्यापेक्षा वेळ काय आता मी जास्ती बोलण्यामध्ये घालवणार नाही. काय काय पदार्थ आहेत हे काय? ह्याला आम्ही कोकणीमध्ये तोरी घशी म्हणतो. तोरी म्हणजे अख्खा तुवर. सीजनल स्पेशल म्हणजे यामध्ये कच्चा फणस पडतो. आम्ही त्याला कोकणीमध्ये काय म्हणता? कडगी म्हणतो. कडगी कच्चा फणस, त्याची एक भाजी आहे. ही सीजनल भाजी, याच्यामध्ये अख्खा हे आहे. कच्चा फणस या गरमीमध्ये सुरू होता. बरोबर. कच्चा फणस म्हणजे सीजनल भाजी सध्या सुरू झालेली. हे काय? हे आमचं एक दुसरं स्पेशालिटी आहे. करेला असतं ना, कारली म्हणतो. कारेला बेंदी म्हणतो त्याला. कारेला आणि गुड मध्ये प्रिपेअर केला जातो. बरं. आता हे काय आहे? हे बघा, हे सांबार आहे. त्यामध्ये GSB डाळी तोया म्हणजे डाळ आहे. GSB डाळ. बाजूला रसम आहे, टोमॅटो रसम. आणि हे काय? हे आम्ही खीर म्हणतो ना, साऊथ इंडियन पायसम. शेवयाची खीर आहे का? शेवयाची खीर आहे. उपकरी म्हणतो, ड्राय भाजी. आज पडवळ बनवलंय, कधी कॅबेज, कधी कॅरेट, कधी बीटरूट. फ्रेश मँगो पिकल. आता सीजनल कैरी आहे ना, फ्रेश मँगो पिकल आहे. आम्ही इकडेच बनवतो. क्या बात आहे. आंब्याचं लोणचं. हे श्रीखंड. हे केसरी श्रीखंड. होय. बरं. केसरी श्रीखंड हे पण तुमचं इथे बनवलेलं आहे? सर, मी तुम्हाला खरं सांगू का की उगाच कौतुक करायचं म्हणून नाही, पण ह्या सगळ्याचं वर्णन मी फक्त शब्दात नाही करू शकत. ओके. आणि मला अजून एक तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की अगदी इथे माझ्यासमोर मी जिथे जेवायला बसतो त्याच्यासमोर लिहिलं आहे की तुम्ही जर टाकून दिलं तर तुम्हाला किती रुपये चार्ज आहे? तर 13 रुपये. आमच्याकडे बेसिकली अन्न देव म्हणतो आम्ही की नाही. अन्न आहे, जेवण जे आहे ते पोटाकरिता आहे. शुड नॉट बी वेस्टेड. वेस्ट जाऊ नये. सर्वांना मिळत नाही जेवायला. किंमत करावी. रिस्पेक्टेड. आदर करा ना आणि जेवा. वेस्ट करू नका. पाहिजे तिकडे पोटभर जेवा. दॅट इज द उद्देश और इंटेन्शन. क्या बात आहे. म्हणजे